नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1063वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती हिंदीमध्ये अशी आहे. जीवन आनंदमय हो और नए अनुभवों से संपन्न हो तो हम नया कुछ सीखते जाते हैं, प्रगति करते जाते हैं. पुढची रचना आहे. ब्रह्मसूत्रातल्या या 45व्या भागात पुढचं 28वं आणि एकूणातलं 200वं सूत्र आता बघूया. बाहेरच्या सर्व गोष्टी यांची जाणीव झाली तर त्या आपल्यासाठी असतात आणि जर जाणीव नाही झाली तर त्या तशा नसतात. आणि शिवाय जाणीव झाली नाही तरी त्या नसतात असं नाही. एक मत असं की याची जाणीव होते ते नाही असं कसं? विज्ञानवादी म्हणतात की मला जे कळतं ते असतं आणि मला कळतं त्यापेक्षा आणखी वेगळं काहीच नसतं. त्याच्या खेरीज आणखी एक मत असं की सगळं काही ब्रह्माच्या आतच असतं, म्हणून ते आपल्या बाहेर आहे तेही प्रकट झाल्याशिवाय आपल्याला समजत नाही. आणखी एक मत असं की जर बाहेर काही असूच शकत नाही तरी बाहेर आहे हे वाटणं हा तर खरं म्हणजे आपलाच भास असतो. पण हेही खरं की ज्ञान व्हायचा काहीतरी मार्ग असल्याशिवाय ज्ञान होऊच शकत नाही आणि तोवर ते नाहीच असं वाटत राहतं. अगोदर दिसणं, ऐकू येणं, चव लागणं, वास येणं, स्पर्श होणं या मार्गाने काहीतरी माहिती होतं. मग पूर्वीच्या आठवणींशी तुलना होते आणि त्याचा अर्थ लावला जातो. मग त्याच्यावर विचार होतं, मनन होतं, तर्क लढवले जातात. त्यातून अनेक अर्थ काढले जातात आणि मग ते मेंदूत घट्ट बसतं आणि मग त्यावर विश्वास बसतो आणि मग आपल्या आचरणात फरक होतो. हे सगळं झालं म्हणजे ज्ञान झालं. म्हणजेच आधी वस्तूंच्या गुणधर्मांच्यामुळे आणि स्मरणामुळे कळतं. त्यामुळे काय हे आहे, पण प्रत्येकाला वेगळं वाटतं. त्यावेळच्या त्याच्या मनस्थितीप्रमाणे अर्थ लावले जातात. काळाप्रमाणे ते अर्थ बदलतही जातात. मग काही गोष्टी कोणाला खऱ्या वाटतात आणि कोणाला खोट्या वाटू लागतात. ज्याची जाणीव होते ते ओळखलं जातं. बाहेरच्या आणि आतल्या अशा दोन्हीही जाणीव होते. ज्याची जाणीव होते त्याच्या प्रकाशात बाकी सर्व समजतं. म्हणजेच एक गोष्ट ओळखायची तर तुलना करायला आणखी काहीतरी हवं. पण एकदा जाणीव झाली की मग त्यावरच आणखी विचार करणं होत नाही. पण जाणीव असणारा आणि जाणीव या दोन्ही गोष्टी असतात. एकदा जाणीव झाली की ती स्वयंप्रकाशित असते असं म्हटलं जातं, पण तिचीसुद्धा सुरुवात असते आणि तिचासुद्धा शेवटही असतो. आता पुढचं 29वं आणि एकूणातलं 201वं सूत्र बघूया. जागेपणीची स्थिती ही स्वप्नातल्या स्थितीसारखी नसते. जागेपणी समोर असताना वस्तूंची जाणीव होते आणि स्वप्नामध्ये समोर काही नसतानाही त्यांची जाणीव होते. पण जाणीव ही जाणीवच असते. त्या दोन वेगळ्या स्थितींमध्ये असते इतकंच. एका स्थितीत असताना दुसरी खोटी असते. आणि पुढचं 30वं आणि एकूणातलं 202वं सूत्र बघूया. आजूबाजूच्या वस्तू कळतात, पण भावना आणि प्रवृत्ती कळत नाहीत. त्यांची जाणीव सहज होत नाही. पण त्यामुळे जाणीव आणि मन कुठल्या कुठे जातात. बीजापासून अंकुर आणि पुढे मोठा वृक्ष बनतो हे खरं आहे, पण बीज दिसणारं असतं. आधीच असलेली भावना दिसत नाही, पण त्याचा परिणाम दिसतो. समोर काही नसलं आणि काही घटनाही घडलेली नसली तरी पण प्रवृत्ती तर असतातच. आता पुढचं 31वं आणि एकूणातलं 203वं सूत्र बघूया. मीपणा म्हणजे मी असा आहे, मी तसा आहे, हे क्षणिक असतं. ते बदलत राहतं आणि काही टिकाऊ नसतं. या भावनेवरच प्रवृत्ती अवलंबून असतात.
म्हणून त्याही बदलू शकतात. जुन्या आठवणी धूसर झाल्या आणि नवीन आल्या की प्रवृत्ती बदलू शकतात. नवीन सत्य आलं की जुनं सत्य मागे पडतं. आता पुढचं 32वं आणि एकूणातलं 204वं सूत्र बघूया. तर्क, अणु आणि नास्तिक यांचे विचार म्हणूनच सोडून देणंच योग्य आहे. आता या पुढचं 33वं आणि एकूणातलं 205वं सूत्र बघूया. एकाच गोष्टीत परस्पर विरोधी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि अनेक वेळा हे जैनांचे विचार आहेत. यात 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली आहे आत्मा, ज्याला जाणीव होते. दुसरी आहे जे आत्मा नाहीत म्हणजे ज्यांची जाणीव होते ते. आणि तिसरी आहे इंद्रियांचे वस्तूंकडे असलेले आकर्षण. चौथी आहे इंद्रियांवर आणि शरीराच्या भागांवर नियंत्रण. पाचवी आहे तप करणे, ज्याने चांगलं आणि वाईट, आनंद आणि दुःख असं दोन्ही संपून जातं. 6वं आहे बंधन, म्हणजे आपण कशाशी तरी जोडले जातो आणि त्याप्रमाणे कर्म करू लागतो. 7वं आहे मुक्ती, म्हणजे सतत सुधारत राहणे आणि वर वर जात राहणे. जैन विचारांच्या मध्ये ते आणखी 5 भाग पाडतात. त्याला आस्तिकाया असं म्हणतात. पहिलं आहे आत्मा, दुसरं आहे शरीर म्हणजे अणूंचा समूह, तिसरं आहे क्षमता असणे, चौथं आहे क्षमता नसणे, 5वं आहे मोकळी जागा, पोकळी, जिथे अडचणी संभवतात. या प्रत्येकात आणखी भाग आहेत. यांच्यामध्ये तर्काने अस्तित्वासंबंधी आणखी 7 पैलू संभवतात. त्यातील पहिलं आहे कदाचित अस्तित्व आहे आणि दुसरं आहे कदाचित अस्तित्व नाही. तिसरं आहे कधीतरी अस्तित्व आहे आणि कधीतरी अस्तित्व नाही. चौथं आहे कदाचित वर्णनाच्या पलीकडे आहे आणि 5वं आहे कदाचित अस्तित्व आहे पण वर्णन करता येत नाही. 6वं आहे कदाचित अस्तित्वच नाही आणि वर्णनही करता येत नाही. 7वं आहे अस्तित्व आहे किंवा अस्तित्व नाही आणि वर्णन करता येत नाही. या पद्धतीला म्हणतात एकत्व. आणि अमरत्वाबद्दल सप्तभंगी न्याय. यावर मत असं की हे सगळं धरणं योग्यच नाही, कारण एकाच वेळी असणं आणि नसणं शक्य नाही. असं आहे असं धरलं तर मनात गोंधळच होईल. एकाच वेळी एकत्व आणि अमर असणं शक्य आहे. जैनांचं म्हणणं असं की ज्ञानाचे पण पैलू असतात आणि एका वेळी एक पैलूच जाणवतो. यावर वेदांती म्हणतात की जर प्रत्येक गोष्टीबद्दल ते असेल किंवा नसेलही असा विचार होतो तेव्हा निश्चितच असं काहीच नसतं. आता पुढचं 34वं आणि एकूणातलं 206वं सूत्र बघूया. जैनांना वाटतं की आत्माचा आकार शरीराच्या एवढाच आहे. असं असेल तर आत्मा अतिशय लहान असेल. जर कुठल्या वेगळ्या शरीराचा जन्म झाला, उदाहरणार्थ हत्ती, मुंगी, तर मग आत्मा तेवढा मोठा किंवा तेवढा छोटा कसं काय होणार? शिवाय लहान मुलाचा मोठा माणूस झाला तर मग आत्म्याला पण त्याप्रमाणे मोठं व्हावं लागेल. मग तो तसा होऊ शकेल का? तो शरीराचा एका भागात लपून बसलेला असेल का? आणि मग विचार येतो पुढलं 35वं आणि एकूणातलं 207वं सूत्र असं. चला, आकारमान कमी जास्त होऊ शकेल असं धरून चाललं तरी शरीरात कालांतराने बदल होतो. ही पण एक अडचण आहेच. झीज होते, सूज येते, कधी एक भाग तुटून शरीराहून वेगळा होतो. मग त्यातल्या आत्म्याचं काय होतं? शिवाय एक मत असं आहे की ज्ञान झालं की लगेचच काही मुक्ती मिळत नाही. धर्माच्या ग्रंथांमध्ये जे आहे ते वाचलं तरीही मुक्ती मिळत नाहीच. हे असंच करा, याच मार्गाने जा असंही काही निश्चित नाही. काही गोष्टी मुक्तीच्या मार्गात अडचणी असतात. उदाहरणार्थ जे काही आहे ते सगळंच्या सगळं माहीत व्हायलाच हवं हा समज. मी आहे म्हणजे मला एक नाव आहे. तिसरं आहे की मी यांच्या जवळ आलो म्हणजे मी आता त्यांचा शिष्य झालो. आणि चौथं आहे शरीराला काही करण्यासाठी सतत फिट राखणं. आत्मा काही कोणत्या एका ठिकाणी नाही.
माणसाचं शरीर आणि आत्मा काही पंचमहाभूतं बनतं आणि मग त्याच्या उलटही होतं हे काहीच कळत नाही. जर आत्मा शरीराच्या एवढाच असेल तर त्याला सीमा आलीच. म्हणजे तो अपूर्णपण झाला